असं काय झालं होतं काय माहित, गणेशराव एवढे बारीक बघत होते. थांबा थांबा पहिल्यापासून बघा. आपलं मक्काचं दुसरं खळ राहिलं होतं. मग काय आपली गाडी घेतली, निघलो मग मळ्याकडे. मी तिथे जात नाही तर गणेशराव लगे मागून ट्रॅक्टर घेऊन आलीच. मग काय आम्हाला तिथूनच हात वरती करते. आणि त्याच्या मागच आमचे दुसरे गणेशराव आले. त्यांना म्हणलं दम्माने आणा गाडी, इथं पडसान म्हणलं, तुम्ही लय पडाता. त्यावर काय ह्या गणेशरावनी तो उपनेर व्यवस्थित लावून दिलं. म्हणे आता करा चालू तुमचं काम. यांच्या डोक्यातली आळी वळवळ झाली. ते म्हणे असं उपनेर नाही लावायचं म्हणे आपल्याला. म्हणलं तुमच्या पद्धतीने लावा मग, कसं लावायचं तर. दिलं त्यांच्या मनासारखं लावून उपनेर आणि गेले बाजूला. मग इकडे आमचे मोठे बंधू आणि माधव अण्णा त्यांचं चालू होतं टाकाच काम. आणि इकडे आपलं काय गोणे भरलं बाजूला काढायचं. आपलं काय बाजरीची भाकरी आणि पिठले ताकद लावली एका झटक्यात गोणी बाजूला. हा नेमकी पाहत काय होता काही समजलं नाही. पण त्याला विचारलं ते म्हण तुला काय कळत बाई, साईडला तिकडे जाऊ. मग काय घेतलं आपलं बाजूला बसून. म्हणलं जाऊ दे आपण बी दमेले. मग काय खळ ते झालं आणि लगे गोण्यास टोने बांधून मोकळे. इथं गणेशराव लगे वही पेन घेऊन गोण्या मोजायला रेडी. मग काय जागेवरच काटा करून घेतला आणि लगे ट्रॅक्टर मध्ये भरून दिलं. सोमनाथ राहून मी लगे वरती गोण्यावर थप्पी मारायला. आमच्या अण्णाला दमले होते गोणे उचलू उचलू. त्यांनी डायरेक्ट एक जगच पाणी पिला. मग काय ट्रॅक्टर लोड वगैरे झालं आणि चाललो गावात. म्हणलं गणेशरावला एक स्टिंग बी घ्यावं, त्यांची एनर्जी डाऊन झाली. ब्लॉग जर आवडला असला ना नक्की लाईक आणि फॉलो करा बरं का.